नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आज आपण DSFL फॉरेन्सिक सायबर क्राईम टेप ऑथेंटिकेशन आणि क्राईम हा जो टॉपिक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला एकूण टोटल 4 विषयाचे या ठिकाणी टेक्निकलमध्ये प्रश्न येणार आहेत, ज्याच्यामध्ये फॉरेन्सिक असेल, कॉम्प्युटर असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, फॉरेन्सिक आणि फिजिक्स असेल। तर मित्रांनो, आपण फिजिक्सचा सिलेबस आपण त्या दिवशी मॅडमनं व्हिडिओ डिकोड केलेला आहे, तो या ठिकाणी बघितलेला आहे। तर आज आपण या ठिकाणी पाहणार आहे की कम्प्युटर म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयासंबंधित किंवा कम्प्युटर फॉरेन्सिक संबंधित या ठिकाणी आपल्याला काय काय टॉपिक्स या ठिकाणी विचारण्यात येणार आहेत। असाच एक व्हिडिओ जो असणार आहे तो इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा या ठिकाणी घेणार आहे, परंतु इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर हे जे दोन्ही गोष्टी आहेत हे एकमेकांमध्ये मिक्सअपच त्या ठिकाणी जनरली आहेत। त्याच्यामुळे आपण कॉमन सुद्धा या ठिकाणी टॉपिक्स आता आपण पाहणार आहे। मी या ठिकाणी कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, बेसिक या ठिकाणी मी पूर्ण प्रश्नपत्रिका छानून काढलं की या ठिकाणी बेसिक आपल्याला विचारलेलं आहे जनरेशन ऑफ कम्प्युटर, टाइप्स ऑफ कम्प्युटर, कम्प्युटरचे महत्त्वाचे लँग्वेज, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, त्यांचे प्रकार, त्यांचा फरक। नंतर असणार आहे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, मेमरी टाइप्स असतील, या ठिकाणी नेटवर्क्स असतील, रॅम मेमरी, रोम मेमरी, जनरेशन, कम्प्युटरचे टावर्स, डिव्हाइसेस ज्याच्यामध्ये राउटर्स असतील, मॉडेम्स, फॅक्स, फ्रिक्वेन्सी असतील, वेव्ज असतील, मोबाईल कम्युनिकेशन असतील, त्यांचे प्रकार असतील, त्याचे टावर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असणार आहेत। तर मित्रांनो, ही बॅच या ठिकाणी ऑलरेडी आपली मूव ऑन चालू आहे। फॉरेन्सिकचे लेक्चर झालेले आहेत, फिजिक्सचे लेक्चर बऱ्यापैकी या ठिकाणी सुरू झालेले आहेत। आता फक्त आपले कम्प्युटरचे आणि इलेक्ट्रॉनिक्सचे राहतील। नंतर तुमचं सिम कार्ड असेल, रेडिओ कम्युनिकेशन असेल, वॉकी टॉकी, इंटरनेट प्रोटोकॉल, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, ईमेल असेल, सायबर अटॅक्स असेल, GI बारकोड, OCR, GPS सिस्टम्स असेल, सायबर त्याचे टाइप्स असतील, सायबर क्रिमिनल टेक्नॉलॉजी असेल, प्रिव्हेन्शन असेल, सायबर सिक्युरिटी, आयडेंटिटी, सायबर सिक्युरिटी फॉर क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर, फॉर सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन अँड लॉ एन्फोर्समेंट असेल, नंतर इसेन्शियल कंपोनेंट्स ऑफ सायबर सिक्युरिटी बेसिक टूल्स असतील, सायबर सिक्युरिटी थ्रेट्स लँडस्केप असतील, ई कॉमर्स, डिजिटल पेमेंट, सोशल मीडिया सिक्युरिटी असेल, डिजिटल डिव्हाइसेस सिक्युरिटी असेल, टूल्स असेल, टेक्नॉलॉजी असेल। नंतर या ठिकाणी इसेन्शियल कंपोनेंट्स ऑफ सायबर सिक्युरिटी बेसिकमध्ये थ्रेड्स लँडस्केप बेसिस असणार आहे। नंतर मीडियम या ठिकाणी रिपोर्टिंग, सायबर लॉ जे असतील बेसिक आपण या ठिकाणी आहे तो पाहिलेला, डाटा प्रिव्हेंटी अँड सिक्युरिटी, ई कॉमर्स, डिजिटल पेमेंट्स अँड इट्स सिक्युरिटी, त्याचे मीडियम ओव्हरव्ह्यू। अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळे टॉपिक्स या ठिकाणी असतील, रिस्क असतील। तर हा जो ओरिजिनल सिलेबस आहे, या सिलेबसमध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे सिलेबस आहेत, ज्याच्यामध्ये असिस्टंट सायंटिफिक ऑफिसर सायबर फॉरेन्सिक हा जो टॉपिक आहे, यातला आपल्याला जो महत्त्वाचा जो टॉपिक आपल्याला पाहिजे तो आहे कम्प्युटर फॉरेन्सिक। आपल्याला काय पाहिजे? कम्प्युटर फॉरेन्सिक म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रश्न या ठिकाणी येतील। तर तुम्ही स्वतः सेल्फ या ठिकाणी स्टडी करून मित्रांनो हा सिलेबस करू शकता, किंवा या ठिकाणी आम्ही तुम्हाला याच्यावर जे आहेत ते प्रश्न तुम्हाला पुरवणार आहेत। बाकी या ठिकाणी आपण अगोदर सिलेबस बघू, नंतर या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत हे सगळं या ठिकाणी आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, ही बॅच आपली ऑलरेडी सुरू आहे। ज्यांना जॉईन करायचं असेल त्यामध्ये चारही विषयाचे तुम्हाला लेक्चर्स मिळतील। सांगितल्याप्रमाणे फिजिक्स असणार आहे, सायबर फॉरेन्सिक असेल, कम्प्युटर असेल आणि तुमचं इलेक्ट्रॉनिक्स असेल। तर इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर हे मिक्समध्ये आहेत, सायबर लॉ आणि सायबर फॉरेन्सिक हे मिक्समध्ये आहे, आणि फिजिक्स हे सुद्धा त्या ठिकाणी मिक्समध्ये, असे जवळपास 4 टॉपिक आहेत। तर बघा, कम्प्युटर फॉरेन्सिकमध्ये आपल्याला काय काय येणार आहे। तर इंट्रोडक्शन टू द कम्प्युटर हार्डवेअर, व्हेरियस कंपोनेंट ऑफ द कम्प्युटर, मग मी तुम्हाला जे डिटेल्समध्ये डिकोड करून सांगितलं तोच आहे। नंतर या ठिकाणी मदरबोर्ड आहे, प्रोसेसर आहे, मेमरी आहे, स्टोरेज डिव्हाइस आहे, नेटवर्किंग डिव्हाइसेस आहे। नेटवर्किंग कंपोनेंट्स म्हणजे ज्याला मी तुम्हाला सांगितले की राउटर असेल, मॉडेम्स असतील, त्यांचं डिजिटल ॲनालॉग, त्यांची बायनरी पद्धत, सिंग्युलर पद्धत, हे सगळं आपल्या त्या ठिकाणी विचारणार। नंतर अंडरस्टँडिंग कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टम, या ठिकाणी OS, आपल्याला ऑपरेटिंग सिस्टमचे वेगवेगळे जे प्रकार आहेत, माझे लेक्चर बरेचसे झाले नाहीत, कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टम असतील, मग सिस्टम ॲप्लिकेशन असतील, लिनक्स असतील, मॅक असतील, OS असतील, हे सगळं या ठिकाणी असणार आहे। नंतर बूटिंग प्रोसेस ऑफ कम्प्युटर्स, इंट्रोडक्शन टू द फाईल सिस्टम्स अँड टाइप्स ऑफ फाईल सिस्टम, या ठिकाणी फाईल उदाहरणार्थ जीपीजी म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहित आहे एक इमेज फाईलचा सोर्स काय असतो, जीपीजी असेल, IGP असेल, BMP असेल, तर हे सगळे त्या ठिकाणी। नंतर सायबर क्राईमशी रिलेटेड काय काय बघा, जे मी तुम्हाला मग सांगितलंय डिटेल्समध्ये, इथं फक्त वन लाईन आहे। तर या ठिकाणी आहे
फॉर्म ऑफ सायबर क्राईमचे प्रकार, इंटरनल आणि एक्सटर्नल अटॅक कसे असतात, क्राइम्स रिलेटेड टू द सोशल मीडिया, ATMs and banking frauds, data privacy issue, पॉकेट स्निपिंग, स्पूपिंग, स्नूपिंग ही काय संज्ञा आहे, नंतर वेब सिक्युरिटी, नंतर फर्स्ट रिस्पॉन्डर रोल ऑफ टूल किट्स, नंतर प्रोसिजर फॉर द सर्च अँड सीजर ऑफ डिजिटल एव्हिडन्स, या ठिकाणी डिजिटल एव्हिडन्स सीज करण्याची काय असेल ते टेक्नॉलॉजी, नंतर या ठिकाणी सीजर ऑफ व्हर्टिकल नॉन व्होलेटाईल डिजिटल एव्हिडन्स, या ठिकाणी कशा प्रकारे इमेजिंग अँड हॅशिंग डिजिटल एव्हिडन्स कशा प्रकारे हाताळायचे, अनालायझिंग अँड रिकव्हरी ऑफ डिलेटेड डेटा, हिडन अँड द अल्टरनेट फाईल, या ठिकाणी ज्या फाईल डिलीट झाल्या असतील तर त्या कशा रिकव्हर करायच्या, हे सगळं याच्यामध्ये आपल्याला काय असणार आहे. नंतर विंडोज सिस्टम, या ठिकाणी आर्टिफॅक्ट्स, फाईल सिस्टम काय, रजिस्ट्री काय, इव्हेंट काय, लॉक काय, शॉर्टकट्स काय, शॉर्टकट्स या ठिकाणी कंट्रोल P म्हणजे प्रिंट, कंट्रोल अल्टर F4 म्हणजे क्लोज, असे जे काय की असतील ते या ठिकाणी. नंतर एक्सपेंडेबल अल्टरनेट डेटा सिस्टम्स, ADS, हिडन फाईल्स कशा असतात, स्लॅक स्पेस कसा शोधायचा, लिनक्स सिस्टम्स अँड आर्टिफिशियल लिनक्स फाईल सिस्टम, ओनरशिप अँड परमिशन्स, या ठिकाणी कोणत्या माध्यमातून नंतर या ठिकाणी हिडन फाईल्स कुठं कशा असतील, युजरचे अकाउंट कोणकोणते आहेत, त्यांचा लॉक कसं असणार आहे, आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक जण सिक्युअर करतेच आपल्या कम्प्युटरला. नंतर मॅक OS X सिस्टम्स अँड आर्टिफॅक्ट्स, ज्याच्यामध्ये सिस्टीम स्टार्टअप्स, बूटिंग सर्व्हिसेस, नेटवर्क कॉन्फिगरेशन्स, हिडन डिरेक्टरीज कुठं असतील त्या, सिस्टीम लॉक्स अँड युजर आर्टिफॅक्ट्स, ज्याच्यामध्ये वेब ब्राउझर असतील, मग त्या वेबच्या कुकीज असतील, फेवरेट्स, बुकमार्क्स, कॅचे, सेशन डेटा, बुकमार्क्स कशाला म्हणतात, जी इम्पॉर्टंट गोष्ट असेल त्याला आपण काय करतो, बुकमार्क करतो, कॅच मेमरी. नंतर प्लगइन्स, वेगवेगळे प्लगइन्स या ठिकाणी आपण लावतो. आता उदाहरणार्थ तुम्हाला जर एखाद्या वेबसाईटची रँकिंग चेक करायची असेल, ग्रामर चेक करायचं असेल तर ग्रामरली प्लगइन आहे, तर त्या या ठिकाणी आपण लावतो. नंतर ईमेल, टाइप्स ऑफ ईमेल अँड प्रोटोकॉल्स, अनालायझिंग द हिडन डिटेल्स अँड ट्रॅकिंग द ईमेल्स, स्पूटेड मेल्स, व्हर्च्युअल मशीन्स अँड क्लाउड टेक्नॉलॉजी. तर अशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे. तर आपली बॅच सुरू आहे, तुम्हाला सांगितलंच, तुम्ही जॉईन करू शकता, सर्व त्यात तुम्हाला असणार आहेत ऑलरेडी. नंतर या ठिकाणी आता नेटवर्क फॉरेन्सिक, आपण ते कम्प्युटर फॉरेन्सिक बघितलं, आता नेटवर्क फॉरेन्सिक. तर जनरली हा जो नेटवर्क फॉरेन्सिक टॉपिक आहे हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये जास्त येतो. कशामध्ये येतो, इलेक्ट्रॉनिक्स जो टॉपिक आपल्याला दिलेला त्यामध्ये येतो, याच्या बाहेर जाणार नाही, बाकी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तर ज्याच्यामध्ये कम्प्युटर नेटवर्किंग पहिला टॉपिक आहे, कम्प्युटर नेटवर्किंग. दुसरा आहे नेटवर्क थ्रेड्स अँड या ठिकाणी व्हॉल्युमिलिटीज टाइप्स, या ठिकाणी डिजिटल आणि अॅनालॉग सिग्नल्स मेथड्स, नेटवर्क टाइप्स अँड टॉपोलॉजीज, म्हणजे या ठिकाणी नेटवर्कचे वेगवेगळे प्रकार असतील, स्टार नेटवर्क असेल, बस नेटवर्क असेल, तुम्हाला तर माहिती आहे रिंग नेटवर्क असेल, तर हे सगळे नेटवर्कचे प्रकार वगैरे. ओव्हरव्ह्यू ऑफ OSI मॉडेल अँड TCP, इंटरनेट प्रोटोकॉल असेल, टोटल ट्रान्सफर प्रोटोकॉल असेल, डिफरंट टाइप्स ऑफ IP ॲड्रेस असेल, क्लासेस असेल, सबनेट मास्क असेल, सबनेटिंग अँड सबनेटिंग, नेटवर्क हार्डवेअर डिव्हाइसेस अँड क्लायंट सर्व्हर कम्प्युटिंग, टाइप्स ऑफ नेटवर्क्स. मगच मी तुम्हाला सांगितलं जसं की लॅन असेल, मॅन असेल, वॅन असेल. तर नेटवर्कचे तसे दोन प्रकार सुद्धा असतात, एक असते प्रायव्हेट नेटवर्क, एक असते पब्लिक नेटवर्क, ते सुद्धा त्या ठिकाणी असतील. नंतर टाइप्स ऑफ नेटवर्क अटॅक्स, या ठिकाणी एव्हर ड्रॉपिंग, स्पूपिंग, मॉडिफिकेशन, क्रॉस साइट स्क्रीनिंग, DNS स्पूपिंग, राउटिंग टेबल पॉइझनिंग, ARP पॉइझनिंग, वेब जॅकिंग अटॅक्स अँड वायरलेस नेटवर्क, सोशल इंजिनिअरिंग अटॅक्स अँड इट्स टाइप्स. नंतर असेल पॅकेट स्पूपिंग, टाइप्स ऑफ ऑथेंटिकेशन अटॅक्स, सॉरी हां बरं झालं समजा. नंतर या ठिकाणी नेटवर्क थ्रेड आणि व्हॉलंटरीज मध्ये वेगवेगळे सिक्युरिटी आहे. जाऊ दे आता पेन काय उमट नाही तर ठीक आहे. नंतर या ठिकाणी IDS नेटवर्क सिक्युरिटी ॲप्लिकेशन ऑथेंटिकेशन मेकॅनिझम जे असणार आहे, केरोप्स, वेब सिक्युरिटी टॉपिक आहे. नंतर या ठिकाणी डिजिटल सिग्नेचर आहे, डिरेक्टरी आहे, सिक्युअर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन असतील. नंतर VPA ज्याला आपण व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स म्हणतो, VPN म्हणतो, ते असेल. नंतर मॉनिटरिंग ऑफ कम्प्युटर नेटवर्क अँड ॲक्टिव्हिटीज, लाईव्ह पॅकेट कॅप्चरिंग, हे सगळं जे आहे टोटली आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. लक्षात ठेवा वेळ लागणार आहे, ताबडतोब या ठिकाणी होईल याची गॅरंटी नाही, मात्र आपल्याला हे सगळं या ठिकाणी. नंतर क्लाउड टेक्नॉलॉजी आणि त्याचे व्हेरियस कम्प्युटर, सास काय, पास काय, लास काय,
क्लाउड, त्या ठिकाणी क्लाउडचे टाईप, या ठिकाणी प्रायव्हेट नेटवर्क, पब्लिक नेटवर्क, हायब्रिड नेटवर्क. आणि शेवटचा जो टॉपिक असणार आहे तो आहे मोबाईल आणि वायरलेस डिव्हाइस. या ठिकाणी WFA, CDMA मोबाईल असेल, AMP असेल, GSM मोबाईल असेल, TDMA असेल, सिम कार्ड असेल, ज्याला आपण काय म्हणतो GSM ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल म्हणजे GSM मोबाईल. तर हे सगळे जे आहेत हे सगळं या ठिकाणी आपल्याला काय अभ्यासात या ठिकाणी करायचं आहे. तर अशा तऱ्हेनं या ठिकाणी आपण संपूर्ण आपल्या बॅचमध्ये काय करणार आहे पाहणार आहे. त्यामुळे तुम्ही हे बॅचेस जॉईन करून घेऊ शकता आणि बॅचेसमध्ये सर्व तुम्ही पाहू शकता. ओके, या ठिकाणी आपण हे पूर्ण सर्व दिलेलेच आहे की जे डिटेल्समध्ये मेन गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे की या ठिकाणी आपल्याला काय काय पाहायचं. इंटरनेट, राउटर, ISP, बारकोड, अटॅक्स, हॅकर, वॉकी टॉकी, त्यांचं पूर्ण रेडिओच्या फ्रिक्वेन्सी. तुम्हाला जर वाटत असेल तर ही PDF मी या ठिकाणी दिलेली आहे, ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देणार आहे. तुम्ही तिथून या ठिकाणी सगळ्या बघू शकता. तर तुम्हाला पेपर दाखवायचा आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला बघा सिंपल विचारलेलं आहे की the access time of the sequentially access memory is same as the RAM, same that of the RAM, जे असेल ते RAM, ROM, read only memory. तर या ठिकाणी पहिलं कम्प्युटर कोणत्या ठिकाणी सुरू झालं तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे ENAC झालं की EDVAC झालं. तर या ठिकाणी ENAC सुरू झालं. नंतर या ठिकाणी तर वेगवेगळे आहेत विच रजिस्टर होल्ड द ॲड्रेस ऑफ द ॲक्टिव्ह मेमरी लोकेशन. नंतर या ठिकाणी विच इज ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम कोणते, ओपन सोर्स कोणते आहे, MS-DOS आहे, लिनक्स आहे, विंडोज आहे. तर या ठिकाणी ओपन सोर्स कोणते आहे, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम या ठिकाणी ओपन सोर्स आहे. नंतर व्हर्च्युअल मेमरीला काय म्हटलं जातं. नंतर कॅच मेमरी कशाला म्हटलं जातं, CPUची स्पीड कशावर नजदीक असते, कॅच मेमरीवर, रोमवर, रॅमवर की व्हर्च्युअल मेमरीवर. तर या ठिकाणी हे असे सगळे वेगवेगळे जे प्रश्न आहेत आपल्या ज्या टेस्ट सिरीज आहेत, आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आपण जसेच्या तसे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स या ठिकाणी काय तुम्हाला मिळाले पाहिजेत. तर या ठिकाणी राहिली गोष्ट आपल्या बॅचची पूर्ण विच इज, तर या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे की IPv4 असतो आणि एक IPv6 असतो. तर या ठिकाणी या दोघांचा फरक काय, याचा यूज काय केला जातो, तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय पाहायचं आहे. बॅचेससाठी नंबर आहेच आपला ऑलरेडी 80 10 45 77 60 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. फक्त टेक्निकल बॅच पाहिजे असेल तर 3000 रुपये फीस आहे आणि ऑल सब्जेक्ट पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी 4000 रुपये फीसमध्ये ऑल सब्जेक्ट तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत. ज्याच्यामध्ये टेस्ट सिरीज असतील, नोट्स असतील, ईबुक स्वरूपामध्ये असतील. ह्या नोट्स तुम्हाला घरी भेटणार नाही हे लक्षात ठेवा. बघा BScचा जो सिलेबस आहे तुमचा खूप मोठा आहे, मात्र हा शॉर्टकट की जो आपल्याला कामाचा आहे तो या ठिकाणी आपण काय घेतलेला. आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच या ठिकाणी कळाली असेल. इंटरनेट प्रोटोकॉल काय सगळं या ठिकाणी भरपूर असं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्रश्न जे आहेत सायबरचे पूर्ण आपण या ठिकाणी घेतलेले आहे. टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही. केमिस्ट्रीचे कोणते प्रश्न आहेत ते सुद्धा, फिजिक्सचे कोणते प्रश्न आहेत ते सुद्धा, आपल्या इतर तिन्ही सुद्धा बॅचेस ऑलरेडी सुरू आहेत. तर येथे मी थांबतो. आपल्याला नक्कीच आवडलं असेल. धन्यवाद.